हाय, रिच्ड होम? हो मी पोचले. आणि तुम्ही? मी ऑफिसमध्येच आहे अजून. ऑफिसमध्ये? काय करताय? गेम खेळतोय. प्लीज गो होम. जाईन ग. माझी घरी जाण्याची वेळ झाली की मी जाईन. एनिवे, यू स्लीप वेल. ओके? ओके. बाय. गुड नाईट. गुड नाईट डार्लिंग. काय रे? काय हवंय? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. आत्ता? आता काय? बाहेर चल. हं? बाहेर चल. काय झालं दिनेश? काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे. काय? खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काय झालं? तुला माहिती आहे विभा, आज माझी ऑफिसमधली सगळी कामं दुपारी 3-3:30ला आटपली होती. पण तरी सुद्धा मी ऑफिसमध्येच बसून राहिलो. मी घरी नाही आलो. आणि हे फक्त आज नाही, गेले अनेक महिने हे असंच होतंय. माझी सगळी कामं संपतात आणि नंतर मी ऑफिसमध्ये बसून राहतो एकटाच, कारण माझे पाय वळतच नाहीत या घराकडे येण्यासाठी. काय झालं? हं? सांगतो. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? 7. एखादा ऊस चरकातून 7 वेळा पिळून काढावा ना, तसं चिपाड झालंय आपल्या रिलेशनशिपचं. दिनेश काय? सुरुवातीचं 1-1.5 वर्ष अमेझिंग होतं, सुपर्ब. कारण तेव्हा तू माझी विभा होतीस. माझी विभा, जी माझ्या पेंटिंग्सवर भरभरून बोलायची, क्रिटिसाइज करायची, आवडायचं ते मला. आता काय उरलंय? म्हणजे? सकाळचा कुकर, ब्रेकफास्ट, आंघोळीच्या आधी टॉवेल आणून दे, आंघोळीनंतर इस्त्रीचे कपडे आणून दे. एवढ्याच अपेक्षा असतात एका नवऱ्याच्या आपल्या बायको काढून. राणीला सुद्धा तू माझं होऊ दिलं नाहीस. तिला स्वतःचं करून ठेवलेस, बळकावून ठेवलेस तिला. राणीसाठी मी कोण आहे माहिती आहे विभा? राणीसाठी मी तिला वेळोवेळी छान छान कपडे, छान छान खेळणी, चॉकलेट्स आणून देणारा एक अंकल आहे, अंकल. आणि मला खूप चीड येऊ लागले त्याची आता. दिनेश तू शांत होतोस? हा, शांत हो तू. हे बघ, मला ना कळतच नाहीये काय प्रॉब्लेम आहे, काय म्हणायचंय तुला? हा, नाही कळत आहे. सोपं करून सांगू? मला डिवोर्स हवाय विभा. व्हॉट? आपण मोकळे होऊया. आणि काय करूया? तुझं मला माहित नाही, पण मी लग्न करणार आहे. दिनेश, ठरलंय आमचं, माझं आणि नंदिताचं. माझ्या एजन्सीमध्ये येते. आय एम इन लव्ह विथ हर. कधीपासून? 6 महिने. तिच्यात मला तीच विभा दिसते, तीच स्वप्न दिसतात जी कधीतरी तुझ्या डोळ्यात होती. पण आता तू स्वतःचं पोतेरं करून घेतलंस विभा. कुणासाठी? हा, कुकर लावते, ब्रेकफास्ट करते, तुला हवं नको ते बघते. अरे तू मोठा बाबास म्हणून तुला स्पेस दिली मी, स्वतःला गाडून घेऊन.
याला तू पोतेर म्हणतोस? ही जी सगळी सटर फटर कामं तू मला सांगतेस ना विभा, ही 4 दमड्या फेकून नोकरांकडून करून घेता येतात. त्यासाठी मला बायकोची गरज नाहीये. डॅम इट. अरे थट्टा करतोस? थट्टा नाही करत आणि तुला असंच वाटत असेल ना तर किव येते मला तुझ्या बुद्धीची. दिनेश, तुला राणीची शपथ आहे? दिनेश, असं नको करूस. कित्येकदा आपण भांडलो, रुसलो, नंतर एकमेकांच्या कुशीत शिरून रडलो. ते काय संबंध नव्हते म्हणून. अरे राणी 10 महिन्याची असताना तिला मोठं आजार पण आलं होतं, तेव्हा तिच्या उशाशी रात्र रात्र जागत बसलो होतो. ते काय संबंध नव्हते म्हणून. तू म्हणतोस राणीला मी तुझा लळा लागू दिला नाही. तिला गरज असताना कधीतरी अवेलेबल असतोस तू. सतत बॉब बॉब करत असते ती. तिचा फोनही उचलत नाही. मला कामं असतात. कुठली ते कळलं. शट अप. शट अप. उगीच तिरपागड बोलायची गरज नाहीये, कळलं? हे बघ हे विभा, आय वॉज ऑलवेज दिस बिझी. ओके, जेव्हा आपलं नुकतं लग्न झालं होतं ना तेव्हा 3 मॅगझिनची लेआउट मी करत होतो. शिवाय आणखीन मिळतील ती कामं घेतच होतो. अरे त्या स्ट्रगल मध्ये मी होते तुझ्या बरोबर. तुझ्यासाठी, तुझ्या कामासाठी रात्र रात्र मी जागलीये दिनेश. हो ना, जागलीस ना. तू जागलीस, तू राबलीस. हु इज डिनाइंग इट? पण हे सगळं कोणासाठी? घरासाठी, माझ्यासाठी नाही. मी कधीच प्रायोरिटीवर नव्हतो तुझ्या विभा. घराचे हप्ते कसे फेडले जातील ही प्रायोरिटी होती तुझी. घर कुणाचं आहे? घर माझं आहे, पण मी या घरात कधीच नव्हतो. अरे तू सुद्धा या घरात आल्यावर कधी पेंटिंग केलंस? हातात ब्रश घेतलास तुझ्या? का घ्यायचा? माझ्या कलेचं या घरात कौतुक कोणाला आहे? कॅगचं एवढं मोठं अवॉर्ड मिळालं मला. तुला काही वाटलं त्याचं? मला आनंद झाला. मग तुझा आनंद माझ्यापर्यंत नाही असं पोहोचला. नको बोलूस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचत नाही विभा. मग काय करू मी? बाजूला हो माझ्या रस्त्यातून आणि मोकळं कर मला. आणि काही रस्त्यावर पडू? का? रस्त्यावर का पडशील? आर्टिस्ट आहेस ना तू, पण क्वालिफाईड आर्टिस्ट आहेस. कला आहे तुझ्याकडे. जा एखादा जॉब शोध. मी देतो तुला जॉब हवं तर. अरे काही चाटायचंय त्या जॉबला? डोक्यावर छप्परच नसेल तर? तुझ्या वडिलांचं घर आहे ना? दिनेश, आणि पायाखालची धरणी विभा, ती कुणाची? तीच काढून घ्यायला निघालायस तू? विभा प्लीज, मला तमाशा नकोय. दिनेश, मी पाया पडते तुझ्या. माझा संसार मोडू विभा, नकोस. विभा, माझा संसार मोडू विभा, नकोस दिनेश. प्लीज विभा. दिनेश, माझा ऐक. Shut up! राणी उठे. उठू दे. आयुष्यातच उठवायला निघालास तू. मी आईनाच बोलवते. विभा, दि- विभा, दिनेश! कोणालाही उठवायची गरज नाहीये, कळलं? मला जर संसार करायचा नसेल तर कोणीही जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. तुला नाही ना जायचं, मग मी जातो घरातून बाहेर. निदान बाहेर गेल्यावर तरी शांत झोप लागेल मला, कळलं? No! Shit! बघू बघ. Don't touch me, okay? सावर रे